मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी घरोघरी खूप साऱ्या भाज्या घालून भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते। एक स्पेशल वाटण करून मी भोगीची भाजी केलेली आहे। त्या रेसिपीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती देखील जरूर पहा। आणि त्या भोगीच्या भाजीबरोबरच खाण्यासाठी आज आपण टमकन फुगणारी मऊ लुसलुशीत अशी बाजरीची भाकरी करणार आहोत। तर चला लगेच वेळ न घालवता रेसिपीला तर सुरुवात करूयात। नमस्कार, आजुश्रीज किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता ही भोगीची भाजीची रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटलं ना? तुमच्या भागामध्ये भोगीच्या भाजीला काय म्हटलं जातं ना, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर सर्वात प्रथम ताटामध्ये 1.5 कप बाजरीचं पीठ चाळून घेऊयात। बाजरी घेताना छान हिरवीगार बाजरी असली ना तर भाकरी देखील छान हिरवीगार अशी होते। आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून आता थोडेसे पाणी घालून छान मऊसर असे पीठ मळून घेऊयात। पीठ व्यवस्थित मळून घेतल्यामुळे भाकरी कुठे देखील चिरत नाही। आता कोणतीही भाकरी करताना पिठाला चिकटपणा चांगला असला ना तर भाकरी देखील चांगली होते। नेहमी ज्याप्रमाणे भाकरीला आपण पीठ मळतो ना त्याप्रमाणे हे पीठ मळून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटं हातावरती अशा प्रकारे ते चोळून घ्यावं। भाकरीचं पीठ व्यवस्थित मळलं नाही ना तर भाकरी हवी तशी अजिबात फुगत देखील नाही, चपटी अशी होते। आता पीठ मळून झाल्यानंतर त्या पिठातील थोडासा गोळा घेऊन आता हातावरती थोडासा थापून घेऊयात आणि त्यानंतर सुके बाजरीचे पीठ थोडेसे घालून नंतर अशा प्रकारे आपण बाजरीची भाकरी पातळसर अशी थापून घेणार आहोत। बाजरीच्या भाकरीवरती तीळ लावल्यामुळे भाकरी खाताना खूप सुंदर अशी लागते। एकसारखी अशी बाजरीची भाकरी थापून घ्यावी। एका बाजूला भाकरी भाजेपर्यंत मध्यम आचेवरती मी तवा गरम करून घेतलेला आहे। आता तव्यावरती दोन्ही हाताने अलगद अशी भाकरी सोडून घेऊयात। कधी कधी काय होतं, एका हाताने भाकरी टाकली गेली ना तर भाकरीला फुगे येऊ शकतात, त्यामुळे भाकरी तव्यामध्ये घालताना दोन्ही हाताने अलगद अशी सोडून घ्यावी। आता हाताने चहू बाजूला भाकरीला पाणी लावून घेऊयात। पाणी लावल्यानंतर भाकरी हलकीशी कोरडी झाली ना लगेच ती पलटी करून घ्यावी। पाणी लावल्यानंतर लगेच भाकरी पलटी केली की खालच्या बाजूला ती हलकीशी ओलसर अशी होते। आता भाकरी पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात। तर दुसऱ्या बाजूने देखील भाकरी खरपूस अशी भाजून झाल्यानंतर आता पलटी करून छान मध्यम आचेवरती भाकरी आपण फुलवून घेऊयात। अलगद अशी भाकरी फुलली जाते, अजिबात उलटणं किंवा कपड्याची भाकरी फुलण्यासाठी आवश्यकता लागत नाही। टमकन अशी भाकरी फुगली आहे ना? आता ही देखील भाकरी आपण एका बाजूने पलटी करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली टमकन फुगलेली आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे। तर मी दाखवल्याप्रमाणे ह्या मकर संक्रांतीला भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। अजिबात ही बाजरीची भाकरी चपटी देखील झालेली नाही, छान फुगल्यामुळे पहा भाकरीला पापुद्रा किती सुंदर असा आलेला आहे। रेसिपी माझी जरा तरी आवडली ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। बेलची घंटी वाजवायला विसरू नका। धन्यवाद।